त्यांचे सहकार्य महेश जाधव त्यांच्या संपूर्ण टीमने आम्हाला ते फटाके प्रोव्हाइड केले, त्यामुळे त्यांचं देखील आम्ही खूप आभार व्यक्त करतोय. महेश जाधव, आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही शुभसन्मान आपलं करणार आहोत. नाव बॅक टू द क्रिकेट. आता आपण मॅच कडे लक्ष देऊयात. बाउंड ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय विघवली गावाला बिलॉंग करणारा एक वेगवान जलद गतीचा गोलंदाज आपण पाहतोय, तो म्हणजे प्रशांत बेंडखले. बाउंड ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस झाला, टॉस गेला तो म्हणजे जय भवानी सोनाची वाडी या टीमच्या बाजूने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये हंटर 11 संघाची आघाडीची जोडी. एका साईडला अगदी आपण पाहतोय वाघोसे गावाला बिलॉंग करणारा रोहन मारिक आणि एका साईडला वडवली गावाला बिलॉंग करणारा ऐमान लष्करी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल कोलाट टाकला, ओव्हर पिच बॉल होता. अपील तर केली गेली होती, परंतु उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास कमी. लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्यानंतर इथून पुढे धावसंख्येला सुरुवात झाली आहे. 4 स्टँड आपण पाहतोय, ते म्हणजे डीजे बाळा यांचा नावाचा स्टँड आपण पाहतोय. त्यानंतर निलेशजी केसरकर स्टँड आपण पाहतोय. त्यानंतर अल्ताफदादा धनसे स्टँड पाहतोय आणि विपुल शेठ उभारे स्टँड आपण पाहतोय. 4 स्टँड मध्ये अगदी आपण पाहतोय पूर्ण प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल कोलातला बॉल होता, परंतु अगदी आपण पाहतोय अपील तर केली, परंतु पंचांचा इशारा आपल्याला नो बॉलचा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. ओव्हर स्टेपिंगचा बहुधा हा नो असावा आणि त्या कारणाने पंचांना ते लगेचच ओळखलं आणि नो बॉलचा इशारा आपल्याला इथून पुढे देताना पाहायला मिळतात. प्रशांत देसाई सर आपण पाहतोय, त्याचबरोबर अभय पाटोळे सर आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम अंबरनाथचे हे दोन्ही पंच आणि त्याच वेळेला सागर सर मॅन फ्रॉम बांद्रा, तिन्ही जेपी पॅनलचे हे नामवंत पंच आपल्याला संपूर्ण मानगाव प्रीमियर लीग करतील आपल्या, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. फ्री हिटचा बॉल होता, समोर गेलाय, कॅस्टर पकडली गेली आहे, परंतु फ्री हिट असल्या कारणानं बॅटर तिथे सेफ राहतील आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे झाली, ती म्हणजे अर्थात 4 आकड्यावरती आपण पाहतोय. ओ पुन्हा एकदा आपण पाहतोय ती चूक मैदानाच्या आतमध्ये घडली जाते, ओव्हर स्टेपिंग, आणि त्यामुळे नो बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. एका षटकामध्ये अगदी आपल्याला हे 2 नो बॉल आपल्याला पाहायला मिळाले. ज्याच्या वेळेला तुम्ही लाईन क्रॉस करता त्या वेळेला तुम्हाला दंडित केलं जातं आणि तेच काम पंच मैदानाच्या आतमध्ये करतायत. सध्याचीच परिस्थिती आपण पाहतोय 5-0. फ्री हिटची संधी पुन्हा एकदा इथून पुढे असेल ऐमानसाठी. सुवर्ण संधी आहे, संधीचा फायदा उचलावा लागेल. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल होता, समोर खेळलाय अलॉंग द विथ कार्पेट बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळते लॉंग ऑफच्या दिशेने. जास्त काही मिळणार नाहीये, बॅट वेगानं फिरवली जाते, त्यामुळे प्रॉपर टायमिंग नाही करू शकत आहेत आणि त्यामुळे जास्तीत हवा मिळत नाहीयेत. फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्यानंतर टीमची धावसंख्या 6 आकड्यावरती 6 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. पुढचा बॉल लव फुल टॉस, समोर खेळलाय, तिथे आपण पाहतोय मिस फील्ड, बॅकअप ठेवलाय, पाठीमागे प्रोटेक्शन आहे, डीप मधला खेळाडू आलाय, लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा बॉल मार्गस्थ झाला होता. काही वेळेला सिंगल आली आहे. बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 2 नो बॉल येऊन सुद्धा टीमची धावसंख्या इथं आपल्यावरती पाहायला मिळते फक्त आणि फक्त 7 आकड्यावरती 7 रन ऑन बोर्ड सध्याची परिस्थिती. 5 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे, तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा मानगाव प्रीमियर लीग. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक, डीजे बाळा.
लागली अरे जिल्ह्यात गाजते आमची माणगाव प्रीमियर लीग. थँक्यू सो मच इसे. निश्चितपणाने जिल्ह्यात गाजते आमची मानगाव प्रीमियर लीग. परंतु आज पहिला दिवस आहे, परंतु उद्याचा दिवस हा फार महत्वाचा असणार आहे. कारण की उद्याच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहतोय DC बाळा यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन निलेश शुभारे आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतरला A1 जोडी पुरस्कृत दियांश शिलेबेन उतेकोल मंगुशट जाधव यांचा संघ तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन. अल्केश शिगवन आपल्याला टीमचा कॅप्टन पाहायला मिळेल. त्यानंतरला अभिजित टेंबे, प्रसाद मांजरे, रुपेश भाऊ मुंडे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. टीमचा कॅप्टन रोशन जाधव आणि राजे ग्रुप भागाड अर्थात दर्शन कदम सीझन 3 चा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब डबल डोरची फ्रिज ज्यांच्या नावावरती राहिली होती तो डावकुरी हाताचा विध्वंसक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. त्यामुळे उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय इंदापूर एक स्वर्ग ग्रुपचे सर्व मेंबर्स आलेले आहेत. रणजितभाई मालोरे असतील, त्याचबरोबर साहिलजी सुर्वे असतील, निलूजी कुशवा असतील, शुभमजी कासर असतील, तेजसजी पिंगळे असतील, सर्व मित्र परिवार आलेला आहे. त्या सर्व मित्र परिवारांचं मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. या आपणास देखील विनंती असेल व्यासपीठावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. जावेद मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी परशुराम मंदिरे मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती आलेत आणि त्यांच्या नावावरती विकेट येता येता कॅच ड्रॉप झाली आहे. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू अगदी बराचसा वेळ होता, परंतु त्यानंतरला जजमेंट प्रॉपर नाही करू शकले आणि त्यानंतरला अगदी आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाली आहे. पुन्हा एकदा जीवनदान इथून पुढे रोहनला मिळेल आणि एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे ती म्हणजे अर्थात 10 या आकड्यावरती 10-0 सध्याची परिस्थिती. थोड्या वेळापूर्वी आम्ही जेवणासाठी बाहेर गेलो होतो. खूप साऱ्या गाड्या, खूप साऱ्या 4 व्हीलर्स आपण पाहतोय. पहिल्या दिवशी एवढी गर्दी आहे, येणारे पुढचे 8 दिवस हे ट्रेलर आहे, पुढे पिक्चर अजून बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आली विकेट परशुराम अंधेरेच्या नावावरती. धक्का क्रमांक पहिला बाद. टप्प्याचा बॉल होता त्यावेळेला एकदम पाहतोय बाहेरच्या दिशेने आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या एकाच्या मदतीने पुढे चालली आहे ती म्हणजे अर्थात 11 या आकड्यावरती. विजय पवार ओहो याही वेळेला अगदी आपण पाहतोय बाहेर बॉल होता, पायांचा वापर नाही केला गेला होता, फुटवर्कचा वापर तिथे नाही केला. फुटवर्कचा वापर करणं फार गरजेचं आहे. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे फार इम्पॉर्टंट आहे. फुटवर्क नाही दिसलं त्यामुळे बॉल पर्यंत नाही पोहोचले आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा एकदम पाहतोय बॅकफुटला आलेत, पंच तर केलाय परंतु तेवढंच टायमिंग नाही करू शकत आहेत आणि त्यानंतरला अगदी आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरीने अगदी संदरीत्या आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटचा हा 16 सध्याच्या घडीला सुरू आहे. टीमची धावसंख्या अगदी जर पाहिजे गेला तर मग 12 या आकड्यावरती आपण पाहतोय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर
12 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 पाहतोय, 12ला 1 सध्याची परिस्थिती. तोपर्यंत ऐकूयात एक सुमधुर संगीत. मैदानाच्या बाहेर जाताना बाल मिळतील मोठी विकेट. विजय बॅक टू दी डग आउट. दिलवाला साऱ्या तालुक्यात नाही तोडत्याला. दुःखी पीडितांचा करतोय भला, जनसेवका मासाला भला. साऱ्यांचा लाडका निलेशी दादा भारी, मन मनात बसला निलेशी दादा भारी. जनसेवक आमचा निलेश दादा भारी, आमच्या केसरकरांचा निलेश दादा भारी. विजय मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात, ते म्हणजे अर्थात कल्पेश हाटे. बाहुबली या नावानं संपूर्ण मोरबा दहिवली विभागामध्ये फेमस आहेत. त्यामुळे आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आल्याला पहिलाच बॉल वरती आक्रमण करायचं होतं, लॉफ्ट करायचं होतं, परंतु तेवढंच टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. त्यानंतरला अगदी पाहतोय बॉल तिथेच थांबलाय आणि त्यानंतरला डॉट बॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. 12 वरती स्कोर कार्ड सध्याच्या परिस्थितीमध्ये थांबलाय. धावा बनवावे लागणार आहे तिथून पुढे. 6 षटकांची लढत आहे. फॉक सुद्धा आपण पाहतोय थोडा मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्यामुळे तुम्हाला धावा बनवावे लागणार आहेत. कोलाट टाकलाय, समोर आक्रमण केलंय, 2 खेळाडू आहेत, त्यांना बीट करून बॉल अगदी आपण पाहतोय गोलीच्या वेगानं 4 धावांसाठी येतोय MPL चौकार. थँक्यू सो मच डीजे. अगदी आपण पाहतोय टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती आपल्याला जाताना पाहायला मिळते. प्रशांत वरती हल्ला चढवला गेला आता कल्पेशच्या माध्यमातून. अशा पद्धतीची बॅटिंग करावी लागेल, धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. अकू डब्याचा बॉल होता, मागचा बॉल अगदी आपण पाहतोय ओव्हर पिच. त्यानंतरला लाईन अँड लेंथ मध्ये थोडंसं परिवर्तन करताना पाहायला मिळाले. बॉल थोडासा टप्पा थोडासा मागे खिचला आणि त्यानंतरला विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल, मागच्या बॉल वरती चौकार आपण पाहिला, यावेळेला आपण पाहतोय डॉट बॉल. चांगला पद्धतीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 5वा बॉल राईट मूव्ह द विकेटने. पुन्हा एकदा कोलातला बॉल होता, बॅटची एज लागून पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. जास्त काही मिळणार नाहीये. फिल्डिंग अगदी आपण पाहतोय चांगली केली आहे, फक्त आणि फक्त सिंगल आपण पाहतोय. परंतु आजची मांगा प्रीमियर लीगची पहिली रात्र खूप चांगला प्रतिसाद आपण पाहतोय, ते म्हणजे प्रेक्षक वर्गांचा. त्याच वेळेला 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवरती देखील अगदी आपण पाहतोय खूप सारा प्रेक्षक वर्गांची गर्दी आपण पाहिली.
पुन्हा एकदा आपण पाहतोय ओव्हर पिच बॉल होता समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे खेळाडू आहेत. फिल्डिंग चांगली राहिली या टीमची. आणि त्याच वेळेला मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधेन जे उद्याच्या दिवसामधील सामने आहेत. आपण ठीक 3:30 वाजता रिपोर्ट करायचंय आणि 4 वाजता पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर आपण करणार आहोत. त्यामुळे पहिली मॅच आपण बनवणार होते म्हणजे सोनभैरव खांदाड आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी राजे ग्रुप भागाड. त्यामुळे आपण ठीक 3:30 वाजता आपण इथे रिपोर्ट करायचंय. 4 वाजता पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करणार आहोत जेणेकरून आपण 12च्या आतमध्ये हे सगळे सामने आपण कव्हर अप करणार आहोत. येणाऱ्या पुढचे 8 दिवसांचा शेड्यूल हा अशाच पद्धतीचा असेल याची देखील आपण नोंद घ्या. चौथ मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 18 मध्ये टीमची धावसंख्या 18 आपण पाहतोय. 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी लोणेरे गावाला बिलॉंग करणारे रवी टेंबे मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत. पहिला बॉल तोही अगदी आपण पाहतोय संपर्कच होत नाहीये आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. रोहन वारिक स्वराज्य ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील जी लीग झाली होती त्या लीग मध्ये अगदी चांगला परफॉर्मन्स दिला होता. परंतु तालुक्याच्या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स द्यावा लागेल. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय ओव्हर पिच बॉल होता परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही करू शकले आणि लगातारचा दुसरा डॉट बॉल. ओव्हर पिच बॉल होता समोर उडवलाय. डिस्टन्स कव्हर नाही करू शकले. थोडेसे रोहन स्ट्रगल करत होते आणि अखेरकार अगदी आपण पाहतोय ते मैदानाच्या बाहेर जाताना बाल मिळत आहे. धक्का क्रमांक 3 बाद. थँक्यू. अगदी आपण पाहतोय जे व्हिडिओ एडिटरला आपण जे 2000 रुपयाचा कॅश प्राइज आपण देणार होतो त्यामध्ये मायरा तौसिफ राऊत यांच्या वतीने देखील 500 रुपयाची आपण भर केलेली आहे. म्हणजे जवळपास आपण 2500 रुपये आपण व्हिडिओ एडिटर जो आहे आर्यन मस्के त्याला आपण उद्या देणार आहोत, सन्मानित करणार आहोत. तो मायरा तौसिफ राऊत आपले देखील खूप सारे आभार. चौथ मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अविनाश शिंदे स्टॅकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल आले हवेमध्ये खेळलाय आणि त्याच वेळेला अगदी महत्व खेळाडू तिथपर्यंत नाही पोहोचलाय. नो मॅन्स लँड टेरिटरी मध्ये आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. एक सिंगल मिळेल, सिंगलने स्ट्राईक रोटेशन आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या पुढे झाली ती म्हणजे 19 आकड्यावरती 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्या. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती सध्याच्या घडीला 5.18च्या सरासरीना रन रेट आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा टीम हंटर 11 या टीमचा आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर पिच बॉल होता अगदी आपण पाहतोय हवेमध्ये खेळलाय आणि तिथे लॉंग ऑफला खेळाडू होता. कोणतीही चूक केली नाहीये. त्याने टिपलाय संपला बॅटाचा खेळ. कल्पेश इथून पुढे मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 4 बाद.
येस, निश्चितपणाने फायनल डे ला आपण डीजे बाळा यांचा लाईट शो आपण पाहणार आहोत. जसं आपण इंडिया कप टेनिस बॉल क्रिकेटच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं, तसंच आपण लाईट शो आपण करणार आहोत आणि त्याचा देखील फायनल डे ला आपण आनंद घेणार आहोत. आणि त्याच वेळेला फायरवर्क शो देखील आपण पाहणार आहोत. म्हणजे ढगात लाइटिंग, मानगाव प्रीमियर लीग म्हटलं की मग ढगात लाइटिंग ते सुद्धा आपण फायनल डे ला आपण करणार आहोत. या वर्षी विषय लय मोठा आहे आणि तो विषय आपण येणाऱ्या पुढचे 9 दिवस आपण खूप मोठा करणार आहोत. आणि असाच जर प्रतिसाद आपला राहिला तर मग पुढच्या वर्षी अनाउन्समेंट आपण करू थोड्या वेळानंतर, काही असेल ते. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 20 ला 4 सध्याची परिस्थिती. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत ऐकू एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे बाळा. येस, आणि उद्यापासून जगदंब ट्रॉफी हाऊस मानगावचा सुपर 6 देखील बॅनर लागलेला आहे आणि जो त्या बॅनर वरती षटकार मारेल त्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा असणार आहे. येस, 1001 रुपयाचा कॅश प्राइज देखील असणार आहे. त्यामुळे याचं देखील हे घ्या. आणि अगदी आपण पाहतोय उपविजेता संघ मालक आहे, त्यासाठी जी आपण फ्रीज पाहिली आहे ती म्हणजे अजयदादा कोलदरकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अशी खूप सारे प्राइजेस आहेत. जशी स्पर्धा जाईल तसंच आपण अनाउन्समेंट करणार आहोत. येस, तोच मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. या वेळेला अगदी आपण पाहतोय टप्पा पडला. विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला बॉल मर्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. तेवढीशी चांगली बॅटिंग नाही राहिली हंटर इलुन्या संघाची. जवळपास अगदी आपण पाहतोय फक्त आणि फक्त 20 धावा या धाबळावरती आहेत. 25 बॉलचा खेळ झालाय. 20 ला 4. या वेळेला अगदी आपण पाहतोय बॅटची कडा घेतली आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ झाला आणि इथून पुढे 5वा धक्का हा मात्र मैदानाच्या बाहेर. विकेटचं बदल. खूप सहकार्य लाभलंय, ते देखील तिथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल जर आपण आला असेल तर या व्यासपीठावरती साहेब आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय मानगाव प्रीमियर लीग मध्ये. 20 ला 5 सध्याची परिस्थिती. पुढचा बॉल. यावेळी पाहतोय आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने, परंतु तेवढा बॅट बॉलचा संपर्क चांगला नाही झाला. बॉलला तिथे अडवलं गेलं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीमची धावसंख्या पुढे झाली एकाच्या मध्ये 21 आकड्यावरती. 21 विथ लॉस ऑफ 5 विकेट. 5th ओव्हर इन प्रोग्रेस आपण पाहतोय. मानगाव प्रीमियर लीग डे नाईट स्वरूपामध्ये असणारी ही स्पर्धा भेटीला आली. आक्रमण करायचं होतं हवेमध्ये, फटका फसलाय 30 यार्ड सर्कल मध्ये. तिकडे आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये पकडले जाईल. संपला बाट्याचा खेळ. धक्का क्रमांक 6वा. इथून पुढे मैदानाच्या बाहेर. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग.
पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडा दिशा भरकटली आहे. बॉल बाहेरच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली 22 च्या आकड्यावरती 22 धावा इथून पुढे बनवल्या पाहिजे. अंगाची मैना मी मुंबईची जागा बॉल तोही एकदम पाहतोय निर्धाव स्वरूपाचा पार मिळत आहे. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. एंड ऑफ दी 5th ओव्हर. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 22 च्या आकड्यावरती आपण पाहतोय. 22 ला 7 आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी असेल. 6 बॉल मध्ये धावा बनवणे हे फार गरजेचं. तोपर्यंत सुमधुर संगीत नाही तीच बाळा. जमणार आता दादा करून दे. पहिला बॉल वरती आपण पाहतोय आक्रमण केलंय. आमच्या संपूर्ण कमिटी मेंबरची झोप उडवणारा हा सिक्सर. पहिला बॉल वरती षटकार आलाय. ओ दुसराही आलाय की काय. लगातारचा आपण पाहतोय दुसरा वार. बॉल बाउंड्री लाईनच्या पार येतोय. आणखीन एक दिमागदार षटकार. फुल बॅटिंग आपल्याला बॉल मिळते. लगातारचे 2 षटकार आपण पाहतोय. तिसरा येईल का. षटकारांच्या हॅट्रिक इथून पुढे आपल्याला बॉल मिळेल का. बाउंड ट्रॅक वरती रोहित चव्हाण आता मात्र प्रेशर मध्ये आहेत. तिसरा आपण पाहतोय बॉल. आक्रमण करायचं होतं परंतु व्हाईट बॉलचा इशारा पुढे येताना बाण मिळतात. त्यामुळे हॅट्रिकची संधी असेल. विशाल पवार मॅन फ्रॉम मोरबा अगदी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. 2 बॉल मध्ये अद्यापर्यंत रोहित चव्हाणने 13 धावा खर्च केल्यात. परंतु मंगुशेठ जाधव यांच्या मदतीतून या 2 षटकासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय. ओ यावेळी आपण पाहतोय ओव्हर पिच बॉल होता. त्यानंतरला विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला बॉल मार्गस्थ होताना बाण मिळाला.
ओ पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड करायचं होतं समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना बाहेर मिळतात. वा व्हॉट अ टायमिंग. बॉल अलॉंग द विथ कार्पेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे MPL चौकार. $39 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 39 धावा अद्यापर्यंत धावपकावरती पाहायला मिळतात. 7 विकेट गेलेत आणि 7व्या क्रमांकावरती येऊन विशाल पवार मैदानाच्या आतमध्ये आग ओकतायत. त्यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. पायांचा वापर नाही केला गेला होता. बॉलच्या लाईन पर्यंत नाही पोहोचले. त्यामुळे अगदी आपण पाहतोय संपर्क नाही करू शकले आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे आता आपण पाहतोय शेवटचा बॉल असणार आहे. 39-7 आपण पाहतोय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. टार्गेट सेट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळायचा आहे, डिलिव्हर करायचा आहे. रोहित यांना शेवटचा बॉल होता. टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि बघता बघता षटक क्रमांक 6चा देखील खेळ संपलाय. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या ही धावपकावरती पाहायला मिळते 40 आकड्यावरती. इथून पुढे जिंकण्यासाठी येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 36 मध्ये बनवायचे आहेत 41. ते म्हणजे जय भवानी सोनाची वाडी या टीमला तोपर्यंत एक सुमधुर संगीत दिसे बाळा. हा मग सो मच. येस आपण स्क्रीन वरती पाहू शकता उद्याचे लॉर्ड्स आपण पाहतोय. आपल्या मैदानाच्या इथे LED स्क्रीन लागली. तिथे सुद्धा आपल्याला ते लॉर्ड्स पाहायला मिळत आहेत. जिथे अगदी आपण पाहतोय राजे ग्रुप बागाड, राजे जगदम साहेब यांच्या मालकीचा संघ आणि टीमचा कॅप्टन दर्शन कदम आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी श्री सोन भैरव खानदाड खूप मोठा फॅन बेस असलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. टीमचे ओनर आहेत DC बाळा पवार आणि त्यांचे बंधू. आणि टीमचा कॅप्टन आपण पाहतो ते म्हणजे निलेश उभारे. म्हणजे उद्या संपूर्ण खांदाडकर, संपूर्ण बामनोलकर आपल्याला मैदानाच्या चहूबाजूला पाहायला मिळतील. त्यानंतरला तिसरी टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे PM फोटोग्राफी पहेल, प्रसादजी मांजरे साहेब, रुपेश भाऊ मुंडे आणि अभिजितजी टेंबे यांच्या मालकीचा संघ. टीमचा कॅप्टन रोशन जाधव. म्हणजे संपूर्ण लोणेरकर उद्या मात्र सज्ज होतील. आणि त्यानंतरला A1 जोडी दियांश 11 उतेगोल, दियांश अनन्या 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. टीमचे ओनर मंगूश शेठ जाधव, रवीजी मिश्रा आणि किरण शेठ भंडारी हे आपल्याला टीमचे ओनर आपल्याला पाहायला मिळतील. आणि टीमचा कॅप्टन अल्केश शिगवन. म्हणजे उद्या संपूर्ण निजामपूर विभागाचे सपोर्टर, संपूर्ण खांदाडकर, संपूर्ण बामनोलकर, संपूर्ण लोणेरकर आणि त्याच वेळेला संपूर्ण मानगावकर उद्या मात्र आवर्जून आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळतील. अशा पद्धतीचे हे लॉर्ड्स आपण पाहतोय. आणि सर्वच बरेचसे स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्या ठीक 4 वाजता मित्रांनो आपण सगळेजण या आणि मानगाव प्रीमियर लीग सीझन नंबर 5 आणि डे 2 चा आनंद आपण घ्या. ही मॅच नंबर क्रमांक आपण पाहतो ती म्हणजे 5, परंतु यानंतर होणारी मॅच ती म्हणजे 6वी,
ती फार इम्पॉर्टंट असणार आहे. क्वालिफायरची मॅच असेल जिथे एका साइडला आपण पाहतोय सचिन करकरे अर्थात पिंटू आपल्याला पाहायला मिळतील आणि या मॅच मध्ये होणारा विजयी संघ मग तो जय भवानी सोनाची वाडी की मग हंटर 11 हे चित्र आपल्याला काही काळानंतर आपल्याला स्पष्ट होईल. अनिकेत गोटेकर कुठे असाल आपण यश दादू सुपर स्ट्रायकर टीम सोबत जोडायचंय. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय विशाल बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय समोर परशा. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती भिरकावून दिला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे परशा ऑन फायर येतोय पहिल्या बॉल वरती सिक्सर. पहिला बॉल परशुराम मंदिरे स्टॅकिंग वरती आणि लोवर फुल टॉस. परशा हे बॉल सोडणार नाहीयेत, बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवलाय. पहिल्या बॉल वरती 6 धावा येताना पाहायला मिळतात. 41 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे. हो यावेळेला पाहतोय पॉइंट कव्हरचं क्षेत्र निवडलंय. त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न थोडीशी मिसफील्ड झाली आहे. षटकारानंतर अगदी आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतीये. टीमची धाव संख्या 7 आकड्यावरती. परशाची बॅट पहिल्या मॅच मध्ये बोलली नव्हती परंतु आता मात्र तो सज्ज झाला. पहिल्या बॉल वरती त्याच्या बॅट मधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. त्यांच्या समवेत अगदी आपण पाहतोय सनी जांभरे बांदेरी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू इन ऍक्शन समोर खेळल्यात. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथून पुढे आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले गेले आहे. एक सिंगल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. जय भवानी सोनाची वाडी या टीमला माहिती आहे जास्त धावसंख्येचा पाठलाग नाही करायचा आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. हंटर 11 इथून पुढे जर मॅच जिंकायची असेल तर मग विकेट्स घ्यावे लागतील, धावा थांबवाव्या लागतील. परंतु समोर आव्हान कठीण आहे. याही वेळेला क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. पुन्हा एकदा मिसफील्ड झाली आहे. एक सिंगल घेतली आहे. फेकी करतील तोपर्यंत अगदी आपण पाहतोय स्वतःला सावरलं गेलं मिसफील्ड झाल्यानंतर. त्यानंतरला एक सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे ती म्हणजे अर्थात आपण पाहतोय 10 या आकड्यावरती. टीमची धावसंख्या 10 आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल राईट अबाउट द विकेटने. अगुण टप्प्याचा बॉल होता समोर खेचलाय. डिस्टन्स कव्हर करू नाही शकले. एलिव्हेशन होतं फार त्यामुळे अगदी आपण पाहतोय सनी जांभरे या मॅच मध्ये जास्त काही करू शकले नाहीयेत. पहिला विकेट इथून पुढे सनी बॅक टू द डगआउट विकेट सोबत. चांबडी चांबडी ही चमकते
MPL 2025. जिल्ह्यात गाजतंय आमची मानगाव प्रीमियर लीग. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती आपल्याला निलेश जाधव आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. समोर आपण पाहतोय परशुराम अंधेरे. परशुराम अंधेरे यांच्या बॅट मधून हवाई सफर वरती पाठवलाय, परंतु बॉल हवेमध्ये. तिथे आहेत ऐमान लष्करी, कोणतीही चूक करणार नाहीये. धक्का क्रमांक अगदी आपण पाहतोय दुसरा. परशा मैदानाच्या बाहेर. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय राजू केळकरे आहेत, त्यांनी आपल्याला कमेंट केलेली आहे. मानगाव प्रीमियर लीग हे केवळ क्रिकेटचं मैदान नसून ते एक स्वप्न आहे जे दरवर्षी उंच भरारी घेते. या स्वप्नाला साकार रूप देण्यासाठी मानगाव प्रीमियर लीग कमिटी वर्षभर मेहनत करत असते. खेळाडूंच्या प्रेमासाठी, उत्साहासाठी आणि या लीगचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी स्पॉन्सर्स यांचं योगदान ही या प्रवासात मोलाचं आहे. त्यांच्या पाठबळामुळे स्पर्धा भक्कम उभी राहिली आहे. आमचे अध्यक्षच भक्कम आहेत. तर समालोचक आपल्या आवाजातून प्रत्येक चेंडू, प्रत्येक क्षण अजोड बनवतात. संपूर्ण कमिटीचे मनपूर्वक अभिनंदन. अशीच मेहनत, एकजूट आणि जोश पुढेही टिकून राहो ही शुभेच्छा तुमच्या सर्वांचा लाडका राजू करकरे. धन्यवाद राजू करकरे साहेब. आपली कमेंट आणि आम्हाला एक वेगळा उत्साह निर्माण करून देते या संपूर्ण लीग साठी. कोलातला बॉल होता, अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने अक्षरशः कोडून काढलाय. अवे फ्रॉम द बॉडी केलेला फटका कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गाचा झालाय 4 चौकार. पुढचा बॉल याही वेळेला ऑन साइडला अगदी आपण पाहतोय हवेमध्ये बॉल. तिकडे खेळाडू आहेत, कोणतीही चूक करणार नाहीये. मयूर मैदानाच्या आतमध्ये आले, एक चौका टोकला, परंतु त्यानंतरला मयूर मैदानाच्या बाहेर. विकेट सोबत
मॅच अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. जसं मॅच पुढे जाईल अगदी मॅच तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. 14-2 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बाउंड्री वरती आहेत निलेश जाधव, समोर गेलाय वॉट अ स्ट्रोक अगदी आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रशांत बेंडकले यांच्या बॅट मधून MPL ब्रँडेड सिक्सर. प्रशांत यांनी अगदी आपण पाहतोय षटकार डोकलाय. 25 मध्ये 21 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये. त्यानं एकदम पाहतोय सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. प्रशांतला माहिती आहे संपूर्ण जबाबदारी आता माझ्या खांद्यावरती आहे, कारण की परशुराम मैदानाच्या बाहेर गेलेत. मला इथून पुढे मॅच जिंकवायची आहे. षटकार तर आलाय, 6 धावा तर आल्या होत्या, परंतु त्यानंतरला अगदी जर पाहायला गेलं तर शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली आहे. 24 बॉल इथून पुढे जिंकण्यासाठी 20 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला फक्त पाहायला मिळेल. परंतु यानंतरची होणारी मॅच मित्रांनो ती फार इम्पॉर्टंट आहे. सुपर 8चा प्रवास, ती मॅचचा डिसिजन काय असेल ते पाहण्यासाठी अगदी निश्चितपणे इथे थांबा, कारण का एक महत्वाची मॅच तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसामधील शेवटची मॅच, या मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 24 मध्ये 20 बनवायचे आहेत. 24 बॉल 20 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. 21 धावा झालेल्या आहेत. 41 धाव संख्येचा पाठलाग करायचा होता. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय विशाल पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 24 मध्ये 20 इथून पुढे अगदी आपण पाहतोय बनवायचे आहेत. काही वेळेला अगदी आपण पाहतोय हलका त्याने ग्लान्स तर केलं, एक सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय वेगानं. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतची हीच तर खासियत आहे. अगदी आपण पाहतोय मोठ्या मोठ्या चांगल्या मॅचेस खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये खुल्या गटामधील जेव्हा जेव्हा मॅच असतात तेव्हा तेव्हा आपल्याला प्रशांत आवर्जून आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे तो एक्सपिरियन्सचा अनुभव अगदी पाठीशी घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि त्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 23 मध्ये इथून पुढे 18 बनवायचे आहेत. पहिला दिवस कोणता संघ होईल जो सुपर 8 मध्ये एंट्री करेल. हलक्या त्यानं एकदम पाहतोय ग्लान्स केलाय. पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टीमची धाव संख्या सिंगलच्या मदतीनं पुढे चालली ती म्हणजे अर्थात 24 आकड्यावरती 24. 24 धावा अगदी आपण पाहतोय, परंतु जवळपास 1 वाजले आणि सगळे स्टँड अजूनही भरलेत. विपुल उभार स्टँड देखील अगदी आपण पाहतोय कचाकच भरलेला. त्यानंतरला डीजे बाळा स्टँड तो देखील अगदी आपण पाहतोय कचाकच भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश केसरकर स्टँड देखील अगदी आपण पाहतोय कचाकच भरलाय आणि अल्ताफ दादा धनसे स्टँड तो देखील भरलाय. आक्रमण केलाय, बॉल अगदी आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑनला क्लिअर करत असताना डीजे बाला स्टँडला सलामी देणारा सिक्सर. अकरा धाव संख्येची गरज फक्त आणि फक्त या मॅच मध्ये असणार आहे. परंतु त्याआधी सचिन करकरे टीमचा कॅप्टन आपण लगेच या. आपण टॉस करणार आहोत. ही मॅच जशी कंप्लीट होईल तशी आपण लगेचच टॉस करणार आहोत. त्यामुळे यश जाधव सुपर स्ट्रायकर टीमचा कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. प्रँकॉन इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडचा अभिवृद्धी आपण पाहतोय ते म्हणजे प्रेझेंटेशन बॉक्स आपल्याला मानगाव प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल काहीतरी वेगळं करायचं होतं. प्रशांतला माहिती आहे खूप सारे चेंडू माझ्याकडे आहेत, परंतु काहीतरी वेगळे करण्याच्या नादामध्ये अगदी आपण पाहतोय डॉट बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 19 मध्ये इथून पुढे अगदी जर पाहायला गेला तर 10 धाव संख्येची गरज अजूनही असणार आहे या मॅच मध्ये.
बॅकफुटला आलेत, पंच केलाय, पंच पॉवरफुल आहे, पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना बाहेर मिळतोय, बॉल थांबणार नाहीये, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत असताना एमपीएल चौकार. चला फक्त आणि फक्त 6 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये फक्त 6 धावा बनवायचे. त्यामुळे विनंती असेल, चला टीम मीटिंग घेऊ नका. विनंती असेल फिल्डिंग करणारी टीम आपण लगेचच या इथून पुढे मॅचला सुरुवात करूयात. 18 मध्ये 6 बनवायचे आहेत आणि टीम यश जाधव सुपर स्ट्रायकर टीमचा कॅप्टन आपण लगेच व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करा. परंतु जे 8 ट्रॉफीज आहेत ते अगदी आपण पाहतोय विशाल दादा चिंचालकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. व्हीसी एंटरप्राइजेसचे सर्व त्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय अट्रॅक्टिव्ह कस्टमाइज केलेली 8 ट्रॉफ्याज आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय सर्व खेळाडूंना जे अगदी आपण पाहतोय टी शर्ट्स ज्याने पुरस्कृत केलेले आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला या सर्व खेळाडूंना टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर पाठीमागच्या दिशेने खेळलाय आणि इथून पुढे 1 बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. धावा मिळतील 4. फक्त आणि फक्त एका धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता. फक्त आणि फक्त एका धावसंख्येची गरज या मॅच मध्ये इथून पुढे असेल. खूप साऱ्या अपेक्षा होत्या हंटर या टीम कडून, परंतु तेवढाचा परफॉर्मन्स नाही देऊ शकले. परंतु जय बाबाने सोनाची वाडी संघ एकदम वाहतोय. लगातारची दुसरी मॅच विजय होऊन क्वालिफायरच्या मॅच खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. अभिनंदन टीम जय बाबाने सोनाची वाडी आणि अभिनंदन संतताई शिरनामे आणि प्रमोद शेठ मस्कर आणि आनंद शिरनामे साहेब आपलं देखील अभिनंदन. परंतु सुपर 8 मध्ये दाखल होण्यासाठी एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल.